विज्ञान की कभी ताकत नापी नहीं जाती, विज्ञान की कभी ताकत नापी नहीं जाती, इसीलिए तो विज्ञान को देव के समान मानते हैं, इसलिए तो विज्ञान को पूजते हैं। मी वंदन करतो एपीजे अब्दुल कलाम साहेब, मी वंदन करतो डॉक्टर पंजाबराव देशमुखांना। नमस्कार, न्यायाच्या वक्तेवर रसिक श्रोते हो, मी विवेक प्रमोद पिंजरकर, विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रमचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय, तो म्हणजे प्रयोगशाळेत वाढलेला कृत्रिमरित्या मासांवर जागतिक दृष्टिकोन। सन्माननीय परीक्षक महोदय, या मंचाच्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटेल की कृत्रिम मास म्हणजे काय हे सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागेल आणि स्पर्धकांनी सांगितलं। सन्माननीय परीक्षक महोदय, जनावरांचं कत्तल न करता त्यांचे सेल घेऊन तयार केलेलं मांस म्हणजे कृत्रिम मांस, हे आम्हाला समजून घ्यावं लागेल। काही मला आकडेवारी तुमच्या समोर येते सादर करा असं वाटतं, असं मला वाटतं। 2021 च्या आकड्यानुसार 126 देशांपैकी 107 देशांमध्ये आज मासांच्या कंपन्या उभ्या झाल्या, 107 मासांच्या कंपन्या उभ्या झाल्या, हे सुद्धा समजलं पाहिजे। 2020 मध्ये सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला ज्याने मान्यता दिली। अनेक आम्हाला समजावं लागेल की कृत्रिम मास करण्याची आम्हाला काय गरज पडली, तर अनेक स्पर्धकांनी सांगितलं की ग्रीन हाऊस इफेक्ट वाढत आहे। तर मला असं सांगावंच वाटतं सन्माननीय परीक्षक महोदय, ग्रीन हाऊस इफेक्ट एकूण मानव निर्मित पैकी 14% ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये पशुसंवर्धनाचा मला भाग वाटतो। सन्माननीय परीक्षक, आम्ही जागतिक दृष्टिकोनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला प्रश्न पडतो, जागतिक दृष्टिकोन दोन्ही याच्यात आपल्याला पाहायला मिळतात, पहिला सकारात्मक, दुसरा नकारात्मक। आता विषय प्रश्न पडला सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे काय, जागतिक दृष्टिकोन आहे तर सन्माननीय परीक्षक महोदय, सकारात्मक म्हणजे सिंगापूर सारख्या देशाला परमिशन देऊन कृत्रिमरित्या मासाला लोकांसाठी खाण्यासाठी सुरू केलं आणि 107 कंपन्या 126 देशांमध्ये उपलब्ध झाल्या, मला वाटतं सकारात्मक दृष्टिकोन आहे। दुसरा मला वाटतं की नकारात्मक दृष्टिकोन का बरं आहे, मला वाटतो की एकीकडे इटली सारखा देश सुद्धा आहे की ज्याने याला बंदी घातली। बंदी कशामुळे घातली, तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याच्या माध्यमातून मला असं सांगावं असं वाटेल की इटली सारख्या देशाने सुद्धा बंदी केली। मला असं वाटतं भारतात सुद्धा 2 कंपन्या आहेत आणि गुड मीट आणि क्लिअर मीट नावाच्या, गुड मीट नावाच्या कंपनीवर जेव्हा ऑफिसवर असं लिहिलं जातं, आवर गोल इज टू सर्व मोस्ट सर्विंग कल्टिवेटेड मीट, म्हणजे जागतिक दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आमच्या भारतामध्ये अशा ज्या कंपनी आहेत, अशा जर एकदम मोटिवेशनल आणि गोल असणारे जर कंपनी मला वाटतं आज भारतात असतील तर मला वाटतं जागतिक दृष्टिकोन खूप व्याप आहे। मला वाटतं की आपण जागतिक दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो सन्माननीय परीक्षक महोदय, तेव्हा मला असा विचार करतो की सिंगापूर जरी भारतात जगातला पहिला देश असेल, परंतु 2020 ला त्याला अनुमती मिळाली पण आज तब्बल म्हणजे 4 वर्षानंतर सुद्धा सिंगापूरमध्ये फक्त एकच रेस्टॉरंट आहे आणि एका रेस्टॉरंटच्या माध्यमातून फक्त काही किलोंचाच व्यापार होत आहे। तर आम्हाला समजावं लागेल की याच्यात अंतर काय कारण आहे की आपण भारतात 2020 ला परमिशन भेटून सुद्धा फक्त काही किलोंचाच व्यवसाय होत आहे। तर आम्हाला समजावं लागेल याच्या प्रसार करण्याचं मला वाटतं आता जरूरत आहे, हे सुद्धा आम्हाला समजावं लागेल। लोकांपर्यंत आपण कसं योग्य ते माहिती घेऊन कसं पोहोचू शकतो सन्माननीय परीक्षक महोदय, हे मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं। सन्माननीय परीक्षक महोदय, काय गरज पडली मला असं वाटतं सर्वतः आहे आपल्या पूर्ण जगात, मला असं सन्माननीय परीक्षक महोदय सांगायचं वाटेल की 1 किलो अन्नाला जेव्हा जमीन लागते तेव्हा 1 किलो मासाला बनवण्यासाठी तेवढी जमीन लागते। अनेक झाडं आज कटत आहेत की ते पूर्ण व्यवस्था करण्यासाठी पशुसंवर्धनाची झाडं आज तोडल्या जात आहेत। मला असं वाटतं की हा ग्रीन हाऊस इफेक्ट पूर्ण थांबवण्यासाठी मला वाटतं की आता आपल्याला कृत्रिमरित्या मास हा पर्याय म्हणून सन्माननीय परीक्षक पर्याय म्हणून हा व्यवस्थित आहे असं मला वाटतं, हे सुद्धा आम्हाला समजावं असं वाटतं, असं मला वाटतं। सन्माननीय परीक्षक महोदय, वक्तृत्वाच्या दुसऱ्या टप्प्यात जात असताना मला काही कल्पना सुद्धा ते मला सांगावं असं वाटतं। कल्पना म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी शिवार फेरी असते। सन्माननीय परीक्षक महोदय, याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करू शकतो, विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करू शकतो, हे आम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं। नुसतं आम्ही जागतिक दृष्टिकोनाचा विचार करून हे महत्त्वाचं नाही, आंतर दृष्टिकोन कुठपर्यंत आहे हे सुद्धा आम्हाला समजावं लागेल सन्माननीय परीक्षक महोदय, ते आम्हाला माहिती वाटते। आमची बायोटेकची लॅब आहे, याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून आपण कसं जाऊ शकतो हे सुद्धा आम्हाला सन्माननीय परीक्षक महोदय समजलं आहे। आणि आम्हाला विज्ञानवादी हा पूर्ण देश करा आणि वसुदैव कुटुंबाची धारणा धरतो, म्हणजे सर्व देश लोक आमचे आहेत पण आम्ही जनावरांना सुद्धा पशुंसह सुद्धा आम्हाला वागणूक दिली पाहिजे सन्माननीय परीक्षक महोदय, ते मला वाटतं जागतिक दृष्टिकोनातून आपण एक सकारात्मक पाऊल उचलू, एक पर्याय म्हणून या कृत्रिम मासाकडे वळूया। आणि शेवटी एक इंग्रजीमध्ये परीक्षक मध्ये खूप सुंदर आहे, फूड कॅन बी ग्रोन नॉट बॉर्न, हे सुद्धा आम्हाला समजावं लागेल। याच दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया। मला इथे बोलण्याची संधी त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचे आभार। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय पृथ्वी, जय विज्ञान। धन्यवाद।